आज पुन्हा मरता मरता वाचले. हे घर, घरातली माणसं मला कायमची लाथाडणार होती, पण पुन्हा यावेळीसही माझ्या नशिबाने माझी पाठराखण केली. सगळा डाव उलटूनही दान पुन्हा माझ्याच पदरात पडलं. पण आता या गोष्टीला इतकं लाईटली घेऊन चालणार नाही. सगळ्या बाबतीत वेग वाढवला पाहिजे. प्रिया मोहिते, पुन्हा फक्त आणि फक्त नशिबाच्या जोरावर या घरात टिकून आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा. काय हवं आता? तू काही बोलायला आला असेल तर प्लीज, मला काही ऐकायचं नाही आहे. मंजिरीला तुला भेटायचंय. ती स्वतः वर येऊ शकत नाही कारण डॉक्टरांनी तिला. मी येते. तुझं प्रियंका, कशी आहे मंजिरी? नाही, काळजी करायचं कारण नाही. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांचं म्हणणं होतं की अति स्ट्रेसमुळे त्यांना हा त्रास झालाय. ते आता आराम करतात आणि सत्यजित सुद्धा त्यांच्यासोबत आहे. हो ना, इतकं अनपेक्षित घडलं सगळं. विचित्रच प्रकार होता. त्याचा ताण येणारच ना तिच्यावर. मी काही आता पुण्याला निघत नाही. माझं चित्तच थाऱ्यावर राहणार नाही हो. तिची सतत काळजी वाटत राहील मला. काकू, तुम्ही आज दोघं माझ्यासोबत माझ्या घरी चला. हो ठीक आहे. सकाळी मंजिरीला भेटूनच निघेन मी. मंजिरी, हळू. प्रिया, प्रिया, बस. म्हणजे मी कुठून सुरुवात करू? मी काय बोलू? मला खरं, मला माहितीये तुला काय बोलायचं. एक सांगू, सोड तो विषय. प्रिया, प्रिया, माझी खूप मोठी चूक झाली. मला खरंच कळत नाही मी अशी कशी वागले तुझ्याशी. मला माहितीये आजपर्यंत तू मला प्रत्येक वेळी साथ दिलीस. प्रेमाने, मायाने प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभी राहिलीस. आणि ज्यावेळी तुला आधाराची गरज होती मी स्वतःला कशी नाही सावरू शकले मला खरंच कळत नाहीये. माझा हात असा उठलाच कसा? मंजिरी, भूतकाळ पुन्हा उकरून काही फायदा नाहीये. झालं तर आपल्याला त्रासच होईल. त्यामुळे जाऊ दे ना आता. चल, तू पड. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं. मला माहितीये तुला खूप राग आलाय माझा. हो ना, मला राग नाही आला, पण एक गोष्ट सांगू, मला ना खूप वाईट वाटलं. इतरांनी मला दोषी ठरवलं याचं वाईट नाही वाटलं, पण तू मला अपराधी मानलंस याचं सगळ्यात जास्ती वाईट वाटलं. मला असं वाटलं एका सेकंदात तुझा आपलेपणा, विश्वास सगळंच गमावून बसले मी. हे बघ प्रिया, एकदा चूक झाली माझ्याकडून, मला मान्य आहे. पण मी तुला सांगते, इथून पुढे माझ्याकडून अशी चूक कधीच नाही होणार. खरंच. हा शब्द आहे माझा तुला. उद्या अख्खं जग तुझ्या विरुद्ध उभं राहिलं ना, तरी मी मात्र तुझ्या बरोबर कायम असेल. खरंच, प्रॉमिस.
तू आराम कर. ओके ओके सगळं ओके बसा 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 कसा होता पेपर बोला 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 मिसेस बोला पेपर कसा होता बोला मिसेस बोला बोला पेपर पेपर कसा होता बोला मिसेस बोला सोपा होता. सोपा होता पेपर सोपा होता व्हेरी गुड पण सविस्तर सांगा म्हणजे पेपर कसा गेला मी तिथे कळलं कळलं मला संजय तुम्ही सविस्तर सांगा उलगडा करा सविस्तर काय सांगू साहेब बाईसाहेब एकदम फार्मात होत्या जबराट भाषण केलं साहेब मी तर ऐकतच राहिलो त्या प्रियाबाईची अब्रू तर वेशीवर टांगली लय मजा आली साहेब लय मजा आली मी तर जवळच होतो बाईसाहेबांच्या माग साहेब बाईसाहेब कुठंच अडकळल्या नाही तुम्ही जर बाईसाहेबांचं बोलणं ऐकलं असतं ना तर गारच झाला असता हा साहेब नेहमीच गोगल गाईवाने असणाऱ्या बाईसाहेब आज सशासारख्या धावत होत्या संजय सांगा ही किमया कुणाची तुमचे साहेब हट. चुकीच्या गोष्टींचे श्रेय आम्ही घेत नाही सेकंड ऑप्शन तांबडे बाबांची तो आशीर्वाद आम्ही किमया म्हणतोय थर्ड ऑप्शन नाही माहित साहेब मला नसणारच माहित अहो ही किमया मुधोळकर कोचिंग क्लासेस आणि होळकर ट्युटोरियल्सची आहे संकेत उद्याच्या फ्लाईटचे काश्मीरचे 2 तिकीट बुक करा जा ऍज फास्ट एज यू कॅन हॅपी कितनी खूबसूरत ये तस्वीर है कितनी खूबसूरत ये तस्वीर है वो कश्मीर है ये तस्वीर है कितनी खूबसूरत ये तस्वीर है या 2 महिन्याच्या प्रेग्नंट असतानाच मी तुम्हाला समजावलं होतं की मिसेस मुधोळकरांची प्रेग्नन्सी खूप कॉम्प्लिकेटेड आहे खूप जपावं लागणार आहे त्यांना सॉरी टू से मिस्टर मुधोळकर पण तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत फारच केअरलेस आहात यांना तासातासानेच साखर पाणी देत जा यांना उद्याच्या उद्याच क्लिनिकवर घेऊन या आपल्याला त्यांची सोनोग्राफी करायला हवी आणि हो ह्याच्या पुढे पुन्हा असला हलगर्जीपणा करू नका ठीक आहे काळजी घ्या येते मी घेतो असू दे सत्या काय करतोय ते कणेरी मंजिरीसाठी तब्येत कशी आहे तिची आता बरी आहे ना व म्या भेटायला नाही गेली बघ म्या गेले की माझ्याबरोबर बोलत बसती मग आराम करायची नाही म्हणून नाही गेले आरामच करते ती आता आरामच केला पाहिजे तिने आता आजी मंजिरीला काही होणार नाही ना असं काय विचारतोस बाळ काय बी होणार नाही बघ तिला समजा ठीक होईल अरे एवढी मोठी मोठी संकट आली आपल्यावर पहाडासारखा सामोरी गेलाच नव्हतं त्याला आता छोट्याशा गोष्टीसाठी आज कशातही काढतोय रे बाबा
मंजिरीला जर काही झालं ना तर मंजिरीला काय बी होणार नाही. नग तिची काळजी कर तू. मला ठाव आहे नवरा बायकोचं नातं आहे तुमचं. तिला जखम झाली तर तुला यदना होतात ठाव आहे मला. पोरा जरा धीरानं घे. अरे हे होणारं लेकरू अंबाबाईचा प्रसाद आहे. त्या जीवाला कसं काय होईल. आणि माझी नातसून ती तर या घरची लक्ष्मी आहे. तिला बी काय बी होणार नाही. हं? असे दुःखाचे प्रसंग येतात आणि जातात. पण त्यानं असं खचून जायचं नसतं र. धीरानं तोंड दे त्याला. हं? तू वर बसलाय ना वर त्याच्यावर विश्वास ठेव. हं? समजा व्यवस्थित होईल. हं? कुणाचं माझं लेकरू ते. आता रडायचं नाही. रडू नकास. जा कनेरी नेऊन दे. गरम गरम कनेरी घेतली की बरं वाटेल तिला. काळजी करू नकास. हं? कसं वाटतं आता? आता ठीक आहे. प्रिया, सुहास येऊन गेला आणि मला भेटला सुद्धा नाही. मंजिरी वाईट नको वाटून घेऊ. तो आला होता तुला भेटायला. मला वाटतं तू झोपली होतीस. तो कालच्या प्रकरणाबद्दल माफी मागायला आला होता. मग तू तू माफ केलंस ना त्याला? प्रिया, अगं माझ्यासारखाच गोंधळला असेल तो. तसा खूप साधा आहे. त्याला छक्के पंजे यातलं काहीच कळत नाही. मंजिरी शांत हो. मी बोलले त्याच्याशी. त्याला माफही केलं. खरं तर माझा कोणावरच राग नाही. मला कोणावर रागवण्याचा हक्कच नाहीये. जिथे माझंच नशीब फुटकंय तिथे मी कोणाला काय दोष देणार? प्लीज प्रिया, हे असं का बोलतेस तू? मला खरंच खूप वाईट वाटतं या सगळ्याचं. सॉरी. आय एम सॉरी. नाही बोलणार आता. मंजिरी, मला तुला एक सांगायचं होतं. मी आणि सुहासने असं ठरवलंय की आमचं लग्न लवकरात लवकर आटपायचं. नाही नाही, आधीच साखरपुडा एवढ्या घाईघाईत झालाय. तुझं लग्न सागर संगीतच होणार आहे प्रिया. मंजिरी, माझा साखरपुडा सागर संगीतच झालं. सगळंच झालं की. जे व्हायला हवं होतं तेही आणि ज्याची कल्पना सुद्धा नव्हती तेही. प्रिया, आपण हे सगळं नंतर बोलूया का प्लीज? इनफॅक्ट माझं तर असं म्हणणं आहे की हे आपण पुन्हा कधीच नाही बोललो तर जास्त बरं. जे व्हायचं होतं ते झालं. चला मंजिरी, कणेरी पटपट संपवा. तुला काय हवंय का? तिकडे तिकडे तुझी मंजिरी वहिनी आली. तुला इकडे खेळणं सुचतोय रे. काय काम आहे ते बोल ना. हा, कामाचं म्हणशील तर बघ कसं आहे पोरा. तुझ्या मंजिरी वहिनीला काय आजार झालाय, कशामुळे झालाय ते खबर काढ की. खबर काढून तुला सांगू? अरे माझं सोनं तू अक्षी बरोबर. पण त्या बदल्यात तू काय देणार मला? आईला बापाचं कार्ट शोधतोस. मी तुला सिनेमा दाखवीन ना नवा आलेला. नक्की? नक्की. जा जा खबर काढ. जा पळ. माझं पोरग वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू
मला जन्मीची ऊन सापडे. ओळखलं का मला? हा? काय मोतीवाले बाई, फोन उचलल्या तुम्ही? मिस्टर होळकर असं नाही म्हणालात, फार चुकल्यासारखं वाटलं हो. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, तुमच्या रिंग एक्सचेंजच्या सेरेमनी त्या दिवशी मंजुषा होळकर नावाचं वादळ तुमच्या घरात येऊन गेलं. Am I right? काय झालं? मुधोळकरनी तुम्हाला काय घराच्या बाहेर हाकलून दिले की काय? आत्मिक समाधान मोठेवाले बाई. आणि मिस्टेक की सजा मिळालंच पाहिजे ना. तुम्ही केलेल्या चुकीच्या मिस्टेक की सजा तुम्हाला मिळाली. मिस्टर होळकर, का केलं तुम्ही असं? मी एवढं काय बिघडवलं होतं तुमचं? मिस्टर होळकर, मला माझ्या आयुष्यात तुम्ही सुखाने का जगू देत नाही? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे आम्ही नाही केलं. हे सगळं परमपूज्य तांबडे बाबांनी केलेलं आहे. हो, करते तेच, करविते तेच, आम्ही निमित्त मात्र. हे असं करून काय मिळवलं तुम्ही? कशासाठी? का केलं ते सगळं? आणि मोतीवाले बाई, तुम्ही कशाही वागलात ना, प्यार दीवाना होता है, ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. कळलं ना? तुम्हाला तिकडे काही अडचण असेल, डिफिकल्टी, प्रॉब्लेम असेल, ताबडतोब इकडे या. आमच्या घराचे डोअर तुमच्यासाठी कायम ओपन आहेत. ऑलवेज ओपन. आपला नारींसाठी एकच तारणहार, दादा होळकर. आमचा विश्वास आहे. अहो, या कोल्हापुरात आपला नाऱ्यांसाठी एकच वादा, होळकर दादा. व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन मोतीवाले बाई. आमच्या मिस्ट्रेसनी आमच्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट केली होती. FIR NC. आम्हाला माहित काय केलं होतं ते. पण मंजुषा होळकर पोलिसात गेल्या होत्या तक्रार करायला. एकदा नाही, दोनदा. तरी आम्ही त्यांना मानाने सन्मानाने परत घरी आणलं. दादा होळकरची पद्धत आहे. मलाही अडचण असेल, परेशानी असेल काही, कधी या. डोर्स आर ऑलवेज ओपन. कारण एकच वादा, होळकर दादा. वादा कर ले साजना, तेरे बिना मैं ना रहूं मेरे बिना. वादा रहा. माझी वाट लावायला निघालाय. 7 जन्म घ्यावे लागतील. अहो बस, पुरे आता. अगं पुरे काय, हे अख्खा संपवायचंय तुला? हे एवढं सगळं? म्हणजे काय माझ्यासाठी गेलंय? चल 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 चल. अगं वहिने, तुला काय झालं? अहो तुम्ही तुझ्या वहिनीची तब्येत सध्या बरी नाहीये. त्यामुळे असा आरडाओरडा करत या खोलीत यायचं नाही. बाहेर जाऊन खेळायचं. चला. थँक्स. मला खूप बरं वाटलं तुम्ही त्याच्याशी एवढं प्रेमाने बोललात. मी प्रेमाने नाही बोललो, मी फक्त शांतपणे बोललो. कारण मला एक माहिती, म्हणजे आता जर त्या मुलावर मी चिडचिड केली असती तर तुला त्रास झाला असता. आणि मी त्या लोकांचा इतका दुस्वास नाही करत जितकं मी तुझ्यावर प्रेम करतो. कळलं? घे. पण एक गोष्ट लक्षात आली तुमच्या? नाही, तुम्ही बोलताना त्याला तुझी बहिणी असं म्हणाला. म्हणजे नकळतपणे का होईना, पण तुम्ही त्याला तुमचा भाऊ म्हणून. आता उगीच स्वतःचं ज्ञान पाजळत बसू नकोस. कळलं? घे.